ऐन लढाईतच कॅप्टन धारतीर्थी पडल्यावर सैन्याचं मानसिक खच्चीकरण नक्की होत असतं. मित्र हो, महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यामुळं केवळ महायुतीतच नाही तर राज्याच्या राजकारणात सुद्धा मोठ्या घडामोडी घडणार आहे. खर तर त्या घडामोडी आता सुरू सुद्धा झालेल्या आहेत, पण अगदी गाव पातळीवर सुद्धा याचं प्रतिबिंब पाहायला मिळू शकतं. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी तर अजित पवार भल्या पहाटे भल्या सकाळी घराबाहेर पडले होते. काही प्रचार सभा घेणार होते, पण ते घराबाहेर पडले, ते परत आलेच नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकातला आवाज सुद्धा जागच्या जागी शांत झाला आणि कार्यकर्ते सुद्धा निशब्द झाले. आता निवडणूक आयोगानं मतदानाचा दिवस 2 दिवसांनी पुढे ढकलला. बघा, ऐन निवडणुकीत अजित पवार यांचं जाणं या निवडणुकावर मोठा प्रभाव टाकणार आहे, हे मात्र नक्की. अजितदादांच्या जाण्याने या निवडणुकाचं गणित सुद्धा बदलणार आहे. म्हणजे बघा, यावेळी होणारं मतदान हे एका वेगळ्या आणि भावनिक वातावरणामध्ये होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या निवडणुकीला बघा आता 2 कंगोरे निर्माण झालेले आहेत. एक तर भावनिक लाट किंवा मग दुसरं नेतृत्वाचा अभाव. भावनिक लाट किंवा सहानुभूती हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरू शकतो. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या निवडणुकात याचं प्रतिबिंब पडू शकतं, कारण याच भागात अजितदादाचा प्रभाव मोठा आहे. दादांच्या जाण्यामुळे जी एक भावनिक लाट निर्माण झाली आहे ना, त्याचा फायदा अजित पवार गटाच्या उमेदवारांना नक्की होऊ शकतो. त्यामध्ये बघा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर हा प्रभाव अधिक प्रमाणात दिसू शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवायला बघा आता खरं तर आधी सुरुवात झालेली सुद्धा आहे. निवडणूक झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं स्वतः अजितदादा सुद्धा म्हणालेले होते. त्यामुळं आता ही कटुता संपवून एकत्रित राष्ट्रवादीसाठी भावनिक साथ सुद्धा घातली जाऊ शकते. शरद पवार यांच्याबद्दलचा आदर तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यात आता अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झालेली सहानुभूती, शरद पवार यांच्या बाबत असलेला आदर आणि अजितदादांच्यामुळे निर्माण झालेली सहानुभूती यांचं एकत्र येणं विरोधकासमोर मोठं आव्हान नक्कीच असेल. त्यात राष्ट्रवादीने एक मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार थांबवलेला आहे. म्हणजे उमेदवाराच्या कुठल्याही प्रचार सभा, रोड शो असं काहीही घेतलं जाणार नाही. आता जे निवडणुकीला उभे आहेत उमेदवार, त्या उमेदवाराने फक्त घरोघरी जावं, आपल्या प्रचाराची पत्रकं वाटावी, एवढ्यावरच ही निवडणूक किंवा हा प्रचार थांबवावा. त्याशिवाय निवडणूक जिंकून जरी आले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही, असे राष्ट्रवादीचेच आदेश आहेत. पण बघा, तरी सुद्धा यामुळे भावनिक वातावरण अधिकच गडद होईल. पण दुसरी बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यामुळे अचानकपणे नेतृत्वाचा अभाव तर निर्माण झालेला आहे. अजित पवार यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव पडत असायचा, त्यांच्या प्रचाराला एक दिशा असायची. आता या निवडणुकीत तरी हे असणार नाही. दादांच्या जाण्यामुळे प्रचारातला वेग आणि निर्माण झालेला जोश तसा मंदावलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकासाठी अजितदादांचं नियोजन म्हणजे अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीनं असायचं. खर तर अशा निवडणुकावर अजितदादांची कमांड होती. ग्रामीण भागातील निवडणुका हाताळण्याचा त्यांचा एक हातखंडा होता. पण ऐन लढाईतच कॅप्टन धारतीर्थी पडल्यावर सैन्याचं मानसिक खच्चीकरण नक्की होत असतं. आणि मग या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपा करील. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिवाय दूध संघ अशा काही ज्या संस्था असतात ना, अनेक पातळीवरील या संस्था निवडणुकात अत्यंत महत्वाच्या असतात. अशा संस्थांवर अजितदादांची पकड होती. भाजपा मात्र यापासून दूर आहे.
त्यामुळं इथं पाय रोवण्याचा प्रयत्न भाजपाचा नक्की असेल मित्रांनो, पण सहानुभूतीचा निर्माण झालेला फॅक्टर भाजपा पुढं मात्र नक्की एक आव्हान असेल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात जरी निराशा असली, चिंता असली, तरी सुद्धा दादांना श्रद्धांजली म्हणून मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडतील आणि भरभरून मतदान करतील असं एक साधारण वातावरण आहे. कारण बाकीच्या मुद्द्यापेक्षा ही निवडणूक भावनिक अधिक झालेली आहे आणि या लाटेवरच निकालाचे कल सुद्धा अवलंबून असणार आहेत. आणि मग त्यामुळेच या निवडणुकाची गणितं बदललेली पाहायला मिळू शकतात मित्रांनो. आता ही गणितं नेमकी कशी बदलतील किंवा ती कशी बदललेली असतील, ती कुठे झुकलेली असेल, हे मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट होईल. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.